आत्तापर्यंत आपण पाहिलं, आशाताई झुमरीला घेऊन आश्रमात आल्या होत्या. झुमरीची सर्व कहाणी ऐकल्यानंतर मानसीनं तिचं नाव आश्रमामध्ये नोंदवून घेतलं होतं. मानसीचा निरोप घेऊन आशाताई आश्रमातून निघाल्या होत्या. मानसी त्यांना गेटपर्यंत सोडायला बाहेर आली होती. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 7. आशाताईंना सोडायला मानसी आश्रमाच्या फाटकापर्यंत आली. आशाताई आश्रमातून गेल्या आणि मानसी परत आश्रमात येत होती. खरंच सगळा प्रपंच एवढा वाढेल असं वाटलं नव्हतं. आपण आपलंच दुःख कुरवाळत बसतो, पण जेव्हा आपल्यापेक्षा समोरचा अधिक दुःखी दिसतो तेव्हा आपलं तेच दुःख छोटं वाटतं. मानसी आतमध्ये येत आश्रमातल्या बायकांकडे बघत विचार करत होती. तिला माईंचे शब्द आठवले. एवढंसं रोपटं किती मोठं झालंय. हो ना, छोटंसं रोपटं एवढं मोठं झालं की आता ही जागा कमी पडते. अजून कितीतरी गोष्टी करायच्या आहेत. मानसी स्वतःशीच पुटपुटली. एकदम तिला नवीन घेतलेल्या जागेची आठवण झाली. तिनं लगेच योगेश वकिलांना फोन लावला. योगेश सर, मी मानसी. वेळ आहे का? नाही म्हणजे मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? मानसी म्हणाली. हां, बोला मॅडम. मी तुम्हाला फोन करणारच होतो आपल्या त्या जागेसंदर्भात, योगेश वकील म्हणाले. हो, मी त्याचसाठी फोन केला. मी विचार करत होते की एकदा तिथं जाऊन त्या लोकांसोबत बोलावं का? म्हणजे बोलून काही फायदा होईल का? ते अतिक्रमण काढून मला लवकरात लवकर तिथं बांधकाम सुरू करायचं आहे, मानसी म्हणाली. मॅडम, ते लोक बोलून ऐकणाऱ्यातले नाही आहेत. तुम्हाला कालच तर सांगितलं ना मी. ते लोक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. बोलून काही होणार नाही. त्यापेक्षा मी म्हणत होतो की मी तुमचा वकील या नात्यानं त्यांना नोटीस पाठवतो. आपण त्यांना जागा रिकामी करण्यासाठी काही दिवसांची मुदत देऊ. त्यांनी जर जागा रिकामी नाही केली तर मग कायदेशीर जी कार्यवाही असेल ती करू, योगेश वकील म्हणाले. तुम्ही कायद्याचे तज्ज्ञ आहात. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. तसंही तुम्ही एवढी मदत केली आहे संजीवनीसाठी, म्हणजे नेहमीच करता, अगदी वेळात वेळ काढून. आवाज दिला की नेहमी मदतीसाठी हजर असता, मानसी म्हणाली. मॅडम, खरं तर तुमच्यामुळं आम्हाला थोडंफार सत्कार्य करायला मिळतं, योगेश वकील म्हणाले. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, मानसी म्हणाली. तसं काही नाही. बरं, ती नोटीस पाठवायची आहे, त्यासाठी तुमची सही आणि त्या जागेची कागदपत्र लागतील. तुम्ही आश्रमात आहात का? मी थोड्या वेळात येतो तिकडं, योगेश वकील म्हणाले. तुम्ही कशाला त्रास घेताय? मीच येते तिकडं. किती वाजता येऊ ते सांगा, मानसी म्हणाली. त्रास कसला त्यात? तुम्हाला जमणार असेल, वेळ असेल तर तुम्ही या इकडं. असं करा, 3 वाजेपर्यंत या. तोपर्यंत मी सगळी कागदपत्र तयार करून ठेवतो. योगेश वकिलांनी मानसीला दुपारची वेळ दिली. मानसी आश्रमातल्या कामात व्यस्त झाली होती. दुपारी मानसी कोर्टात जायला निघाली होती. कार चालवत असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं तिला स्वरा दिसल्यासारखी वाटली. 4-5 मुलामुलींचा घोळका हसत खिदळत रस्त्यानं जात होता. स्वराच आहे ना ती? शाळा सोडून कुठं फिरते? पण कशावरून ती स्वराच असेल? दुसरी कुणी मुलगी असेल. पण युनिफॉर्म तर तिच्या शाळेचाच आहे. ठीक आहे, स्वरा माझ्यासोबत नीट बोलत नाही आजकाल, पण अशी शाळा वगैरे बुडवून ती नक्कीच फिरणार नाही. मानसी, तू पण ना लेकीचा अतिविचार करणं सोड. स्वतःशीच बोलत मानसी कार चालवत होती. बरोबर दुपारी 3 वाजता
ती जागेची कागदपत्र घेऊन कोर्टाच्या बाहेर पोहोचली. बाहेर पार्किंगमध्ये गाडी पार्क करून ती आत जात होती. कोर्टात भरपूर वर्दळ होती. काळे कोट घातलेले वकील, त्यांच्यासोबत त्यांचे अशील, त्यांचे नातेवाईक, सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्ट दिसत होती. प्रत्येकजण आपापल्या बाजूनं न्याय मागण्यासाठी न्यायालयात आला होता. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. मग शहाण्यानं न्यायच मागायचा नाही का? की तो एवढा शहाणा असला पाहिजे की त्याच्यावर न्याय मागायची वेळच नाही आली पाहिजे? पण न्याय तर मिळवावा लागतो ना. कधी कधी आपली चूक नसताना आपण जेव्हा विनाकारण भरडल्या जातो, जेव्हा विनाकारण अन्याय केला जातो, न्याय मागावाच लागतो, लढावंच लागतं. पण ते तरी कुठं सोपं आहे? वकील बघा, केस उभी करा, साक्ष, पुरावे, प्रतिस्पर्धी वकिलांचे ते विचित्र प्रश्न, केसच्या पडणाऱ्या तारखा आणि आपल्याला न्याय हवा म्हणून आपल्याच चारित्र्यावर लोकांनी उडवलेले शिंतोडे. हा विचार देखील आता नको वाटतो. मानसीला भूतकाळातील काही आठवणी उष्ण वाऱ्यासारख्या स्पर्शून गेल्या. त्या नुसत्या आठवणींना तिच्या अंगावर काटे उभे राहिले. ती विचारांच्या तंद्रीतच योगेश सरांच्या चेंबरमध्ये गेली. आपण मानसी मॅडम ना? चेंबरच्या बाहेर शिपाई उभा होता. हो, मानसी म्हणाली. सर मीटिंगमध्ये आहेत, आपण इथं बसा थोडा वेळ, तो शिपाई म्हणाला. मानसी तिथंच बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसली होती. थोड्या वेळातच वकिलांची मीटिंग संपली. मानसी सरांच्या चेंबरमध्ये गेली. योगेश सरांनी म्हटल्याप्रमाणे सगळी कागदपत्र तयार केली होती. मानसीनं सुद्धा सगळं एकदा नीट वाचून त्यावर सह्या केल्या. या सगळ्या गोष्टी करण्यात 5 वाजून गेले होते. मानसी तिथलं आटोपून घरी जाण्यासाठी निघाली. मानसी घरी पोहोचली. स्वरा हॉलमध्ये सोफ्याच्या हँडरेस्टवर बसून लँडलाईनवर कुणासोबत तरी गप्पा करत होती. माई तिथंच बाजूला संत साहित्यावरचं पुस्तक वाचत बसल्या होत्या. गीते, अगं फक्कड आल्याचा चहा टाक, मानसी आलीये. माई मानसीकडे बघत हसत बोलल्या. मानसी स्वतःच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आली. स्वराचं फोनवर बोलणं सुरूच होतं. मैत्रीण असावी कुणीतरी. मानसीनं एकंदरीत स्वराच्या बोलण्यावरून कयास बांधला. गीतानं चहा आणून दिला. माई आणि मानसी दोघी चहा घेत गप्पा करत होत्या. स्वराचं फोनवरचं बोलणं आटोपलं होतं. हातात वही घेऊन ती तिथंच रेंगाळली होती. काय स्वरा मॅडम, कसा सुरू आहे अभ्यास? मानसी स्वराची खुशगाडी बघून बोलली. मस्त, चांगला सुरू आहे. स्वरानं कोणतेच आडेवेडे न घेता सरळ उत्तर दिलं. तुला माहिती स्वरा, दुपारी मी बाहेर जात होते तर रस्त्यात मला सेम तुझ्यासारखी एक मुलगी दिसली. 4-5 मुलामुलींचा ग्रुप होता. तुझ्याच शाळेचा युनिफॉर्म होता बघ. पण मी विचार केला, तू कशाला असशील तिथं? शाळा बुडवून बाहेर फिरण्यातली आमची स्वरा नाहीच. मानसीनं आपली शंका खरी की खोटी हे पडताळून बघण्यासाठी स्वराला विचारलं. मी 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 कशाला? आई, तुला काहीही वाटतं? मी नव्हते. मानसीच्या अशा अचानक बोलण्यानं स्वरा एकदम चाचरली. मानसीनं तिचे बदललेले भाव अलगद टिपले. हो, मलाही तेच वाटलं, मानसी म्हणाली. आई, मी नैनाकडे जाऊ का गं अभ्यासाला? आम्ही मॅथचा अभ्यास सोबत करणार आहोत. आता तिचाच फोन होता. स्वरा म्हणाली. हो, जा ना. चल, मी तुला सोडायला येते, मानसी म्हणाली. राहू दे ना, जाते मी. सायकलवर जाईन. जवळच तर आहे तिचं घर. स्वरा थोडं चिडून म्हणाली. अगं आई येते सोडायला तर येऊ दे की. आता थोड्याच वेळात अंधार पडेल. पावसा पाण्याचे दिवस आहेत.
माई म्हणाल्या. मग सायकल कधी वापरू मी? स्वरा तणतण करत होती. ठीक आहे, जा सायकलवर, मानसी म्हणाली. आई, मी घरी जेवणार नाहीये. नयनाची आई पावभाजी करणार आहे, तर तिकडंच खाऊन येईल मी, स्वरा मानसीला म्हणाले. तू पावभाजी खायला जाणार आहेस की अभ्यास करायला? माई स्वराला म्हणाल्या. काय ग आजी, मी अभ्यासालाच जाते. तीच मला म्हणे की तिची आई पावभाजी बनवणार आहे, तर आमच्याकडेच जेव म्हणून. स्वरा पाय आपटत स्वतःची बॅग भरत होती. तिनं तिची बॅग भरली आणि सायकल काढून निघून गेली. सोडायचं की तिला? तू पण ना मानसी, जे नाही ते लाड पुरवतेस. पावसाळ्याचे दिवस आहेत, विंचू काट्याचं भय वाटतं, बाकी काही नाही, माई काळजीनं म्हणाल्या. हो माई, तुमची काळजी पण अगदी योग्यच आहे. घ्यायला जाईल मी तिला, मानसी म्हणाली आणि माई पुन्हा पुस्तक वाचण्यात गुंग झाल्या. काय होईल पुढे? नोटीस पाठवून मानसीच्या जागेच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटेल का? स्वरा मानसीसोबत व्यवस्थित वागेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथामालिका हे जीवन सुंदर आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.